नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, 25 जुलै 2026 या दिवशी येणारी आषाढी एकादशी ही भगवान श्री विठ्ठल आणि श्री विष्णूंना समर्पित अत्यंत पवित्र एकादशी मानली जाते. पंढरपूरमध्ये लाखो भाविक, लाखो वारकरी विठ्ठरायाच्या दर्शनासाठी येतात. असे मानले जाते की या दिवशी श्रद्धेने केलेली पूजा, जप आणि दान याच्या अनेक पटीने आपल्याला फळं मिळतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की आषाढी एकादशीच्या दिवशी देवघरात असा कोणता सोपा उपाय करावा ज्यामुळे घरात सकारात्मकता नांदेल, तर अजून मनशांती सुद्धा भेटेल, भगवान विठ्ठलाची कृपा प्राप्त होईल आणि मित्रांनो, घरात भरभराट येईल. जे हवं ते सगळं काही आपल्याला मिळेल. या दिवशी आपण सर्वप्रथम सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ आणि शक्य असल्यास पिवळे किंवा पांढरे कपडे परिधान करावेत. त्यानंतर देवघर स्वच्छ करा. देवघरात तुपाचा किंवा तिळाचा तेलाचा दिवा लावा. त्यानंतर भगवान विठ्ठल, श्री विष्णू आणि माता रुक्मिणी यांना हळद, कुंकू, अक्षता, तुळशीचे पानं आणि पिवळी फुलं अर्पण करा. यानंतर विठ्ठलाच्या चरणी एक सुपारी, 1 रुपयाचं नाणं आणि तुळशीचे पान ठेवा. ही तीनही गोष्टी श्रद्धेने अर्पण करून मनातील इच्छा भगवान विठ्ठलांना सांगा. आता सर्वात महत्त्वाचा उपाय तो म्हणजे एका छोट्या ताटात 7 तुळशीचे पानं ठेवा. त्यावर थोडे अक्षत म्हणजे तांदूळ टाका आणि एक छोटासा गुळाचा तुकडा ठेवा. हे ताट भगवान विठ्ठलासमोर ठेवून आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळेस जप करावा. यानंतर विठ्ठलाची आरती करा. शक्य असल्यास विष्णू सहस्त्रनाम, हरिपाठ, श्री गुरुचरित्रातील काही अध्याय जसं की 14वा 18वा अध्याय वाचू शकतो किंवा भगवद्गीतेचा 12वा अध्याय अशी आपण ही सेवा करायची आहे. यानंतर भगवानांना गुळ, खडीसाखर, दूध किंवा फळांचा नैवेद्य दाखवावा. नैवेद्यानंतर संपूर्ण कुटुंबात हा प्रसाद वाटावा आणि तो ग्रहण करावा. या दिवशी आपण काय करू शकतो अजून? तुळशीला पाणी अर्पण करा. गरीब किंवा गरजू व्यक्तींना अन्नदान करा. गाय, पक्षी किंवा इतर प्राण्यांना अन्न द्या. आई वडील आणि ज्येष्ठांचे आशीर्वाद घ्या. दिवसभर शक्य तितके रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल या मंत्रांचे नामस्मरण करा. या दिवशी कोणत्या गोष्टी टाळायला पाहिजे? कोणाचाही अपमान करू नका, खोटं बोलू नका, राग, वादविवाद टाळा, तामसिक आहार टाळा, मद्यपान किंवा इतर व्यसनापासून दूर राहा. शक्य असल्यास उपवास किंवा सात्विक आहार घ्या. मित्रांनो, अनेक धार्मिक परंपरेनुसार आषाढी एकादशी हा भक्ती, आत्मचिंतन आणि सदाचाराचा दिवस मानला जातो. श्रद्धेने केलेली प्रार्थना मनाला बळ देते आणि सकारात्मक विचाराकडे नेते. कोणत्याही विशिष्ट उपायांमुळे निश्चितपणे धन, यश किंवा प्रत्येक इच्छा पूर्ण होईल अशी हमी देता येत नाही. मात्र श्रद्धा, चांगले कर्म आणि सातत्यपूर्ण प्रयत्न याची जोड जीवनात सकारात्मक बदल घडवू शकते. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.